नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आता हे कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर आपल्या कोंबड्या आजारी पडू नये म्हणून आपण घरगुती उपाय तर प्रथम तर केलेच पाहिजेत. आणि या दिवसात काय होतं की त्यांच्या खाद्याचं पण नियोजन अगदी व्यवस्थित ठेवायला लागतं, त्यामुळे आपल्या कोंबड्या आहे ना आजारी पडत नाही. एक तर सकाळचं त्यांना खाद्य द्यायला लागतं, 7च्या दरम्यान जर दिलं तर त्या 10 वाजेपर्यंत पोटभर खात्यात. आणि मध्ये आधी जर टाकलं ना की त्यांचा पोटाचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना दुपारच्या नंतर जेवढं त्यांच्या पोटात थंड जाईल असं आपल्याला त्यांना काहीतरी द्यायचं. आणि त्याच्यानंतर 4-5च्या दरम्यान एक थोडस पोटभर त्यांना खायला द्यायचं. मध्ये जर टाकलं आपण, समजा हे लेअरचं पीठ टाकतो ना, तर हे जरा गरम असतं, त्यामुळं ते आहे ना शक्यता आपल्याला टाळायचं. आणि जेवढं थंड त्यांच्या पोटात जाईल हे असेच त्यांना हे पदार्थ आपले टाकायचे. तर काकडी झालं, परत टोमॅटो झाले. ह्या दिवसामध्ये आपल्याला फळभाज्या पण भरपूर फळं पण भरपूर मिळतात. आणि भाजी पण पालक झालं, मेथी घात झाला, तर ते आपलं जास्ती करून देत चालायचं. कारण लेअरच्या फीडमुळं काय होतं, त्यांना उष्णता जास्ती प्रमाणात वाढती. तर त्याच्यामुळे आपल्याला आज काय करायचंय, घरगुती आता पाणी तर त्या भरपूर पितात या दिवसामध्ये. आणि आपल्याला कोंबड्यांना घरगुती उपाय ह्या दिवसात उन्हाळ्यामध्ये तर केलाच पाहिजे. म्हणून मी आज काय केलेलं आहे, तर त्यांना असं वेगळं वेगळं सारखं त्यांना देत जाते मी. तसंच तुम्ही पण करा. तर मी आज काय केलंय, पुदिना हा पाण्यामध्ये आहे ना, त्याला आहे ना पुदिनाचं आहे ना, हे पुदिना आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी तर असतोच पुदिना. तर त्याची आहे ना मी पानं आहेत ना, चांगली हिरवीगार पानं काढून आहे ना, तर त्याची आहे ना मिक्सर मध्ये पेस्ट केली. आता पुदिन्याचे गुणधर्म जर म्हणलं तर त्याच्यामध्ये आहे ना मॅग्नेशियम, लोह झालं, परत कॅल्शियम झालं, तर हे भरपूर प्रमाणात असतं. त्याच्यामुळे आपल्या कोंबड्या आहेत ना ह्या दिवसामध्ये त्यांच्या पोटात जी उष्णता वाढलेली असते ना ती भरपूर प्रमाणात कमी करायचं हे ना पुदिना काम करतं. आणि पोटात आहे ना थंडावा पण ठेवतं. आणि काय होतं, त्यांचे लिव्हर पण या पुदिनेमुळे स्ट्रॉंग राहतं. मेन कारण म्हणजे लिव्हर पण स्ट्रॉंग राहतं आणि त्यांचं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं राहतं. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना पुदिन्याचा ह्या दिवसामध्ये आहे ना 15 दिवसातून 2 टाइम तर त्याचा उपयोग केलाच पाहिजे. त्याच्यामुळे मी काय केलंय, पुदिन्याची पेस्ट केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये 5 लिटर पाण्यामध्ये मी देणार आहे त्यांना, दुपारी 3 वाजेपर्यंत हे पाणी देणार आहे. त्याच्याबरोबर आहे ना थोडं मीठ घेतलंय. आणि तुमच्याकडे जर काळं, आता माझ्याकडे काळं मीठ नाहीये म्हणून मी आहे ना हे साधं मीठ घेतलंय. आणि काळं मीठ जर असलं ना तर अति उत्तम. तर काळ्या मिठामध्ये आहे ना हे पुदिन्याचा रस आपल्याला त्यांना द्यायचा आहे. तर आणि एक त्याचं मेन कारण काय आहे, आपल्या कोंबड्यांना आहे ना ह्या दिवसामध्ये आहे ना जे डोळ्याला सुजन येते, परत देवी रोग पण ह्या दिवसामध्ये आहे ना जास्ती होतं. त्यांच्या डोळ्याच्या अवतीभोवती आहे ना असे बारीक बारीक आहे ना उष्णतेमुळे आहेत ना त्यांच्या डोळ्याच्या अवतीभोवती असे फोड येतात. तर ते प्रमाणे ना हे केल्गोप्लस जास्ती प्रमाणे उष्णतेमुळे वाढलं जातं. नाही, त्यांचं लिव्हर स्ट्रॉंग राहतं ह्याच्यामुळं. तर हे मेन आहे पुदिन्याचं कारण आहे. आणि जी डोळ्याला सुजन येते ना तर ही पण पूर्णपणे ह्याच्यामुळे ना कमी होते. आणि कोणत्याही रोगावरती आपल्या कोंबड्या बळी पडत नाही. त्याच्यामुळे आहे ना हे आपल्याला आहे ना 15 दिवसातून 2 टाइम तरी पुदिन्याचं पाणी द्यायचंय. आज तर मी देणार आहे त्यांना, तर तुम्ही पण देत चला म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर करते. आणि शक्यतो आहे ना थंड पाणी एकदम घ्यायचं आणि थंड पाण्यामध्येच आपल्याला पुदिन्याचं पाणी द्यायचंय. तर मी मीठ घेतलेलं आहे, थोडस मीठ पण त्याच्यात टाकणार आहे. आणि कोंबड्यांना आहे ना मी आज देणार आहे. आता ह्या दिवसात आपल्या कोंबड्या काय करतात, जास्ती प्रमाणात पाणी पितात आणि अन्न पाणी कमी खातात. अन्न कमी खाऊन पाण्याचा जास्ती हे करतात. आता मी सकाळी पाणी ठेवलं होतं ना तर पूर्णपणे पाणी त्यांनी संपवलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता आहे ना हे 3 वाजेपर्यंत मी पाणी देणार आहे. आणि 3च्या नंतर आहे ना परत साधं पाणी देणार आहे. आणि ह्याचं कारण पण काय आहे की त्यांचे जे पोटदुखीचं पण प्रमाण असतं ना ते पण पूर्णपणे कमी होतं ह्या पुदिन्यामुळं. त्याच्यामुळे ना तुम्ही जास्तीत जास्त ना पुदिन्याचं पाणी तर आपल्या घरी अवतीभोवती कुठं पण पुदिना आपला उपलब्ध असतो.
त्याच्यामुळे आहे ना जास्ती प्रमाणात आहे ना पुदिन्याचं पाणी देत चाला आणि आपल्या कोंबड्या आहे ना तंदुरुस्त कशा या दिवसात राहतील आणि उन्हाळ्यापासून त्यांचा कसा बचाव होईल ह्याची आपल्याला काळजी घ्या. तर आपली लहान पिल्ल पण असतील ना तर लहान पिल्लांना पण हे पाणी द्यायचं का तर आपण जे खाद्य टाकतो त्यांना ना त्या खाद्याचा पण त्यांना काही त्रास होत नाही त्यामुळे हे पाणी द्यायचं त्यांना आणि काही पोटातले आजार जर असतील तर ते पण पूर्णपणे कमी होतात आणि मेन म्हणजे त्यांचं लिव्हर जर स्ट्रॉंग जर राहिलं तर आपल्या कोंबड्या आजारी पडत नाही व्यवस्थित त्यांचं सगळं पचनक्रिया चांगली होती आणि आपल्या कोंबड्यांना कुठला पण आजार येत नाही त्याच्यामुळे ना हे पाणी आवर्जून आपल्याला 15 दिवसातून 2 टाइम द्यायचं त्याच्यानंतर लिंबू पाणी झालं इलेक्ट्रोल पाणी झालं ओआरएसचं पाणी झालं चिंच पाणी झालं हे आपल्याला जास्तीत जास्त या दिवसात त्यांना द्यायचं का आता आपल्या कोंबड्या आहे ना ह्या उष्णतेला बळी पडू नये म्हणून हा आपल्याला घरगुती उपाय करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्या समोरच केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर पण करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा आणि आपल्या कोंबड्यांची अशीच काळजी घेत चला धन्यवाद हे माझं असं बोलणं आपलं काय करायचं मी जेवढी माझी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते का तर आपल्याला आपल्या या लक्ष्मी आहेत आपल्याला कमवून देणार आहेत त्यामुळे आपण आपल्या कोंबड्यांची अशीच काळजी घेतली पाहिजे एक पण जर कोंबडी जर आपली जागावली तर आपली किती नुकसान होती या दिवसामध्ये आणि कडक उन्हाळ्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांची अशी काळजी घेत चला आता हे 3 वाजेपर्यंत पाणी आहे ना त्या पेनर म्हणजे पेनरच त्यांना ते गढूळ पाणी दिसतं पण नाही ना नंतर त्या बरोबर पितात त्यांना अशा 3 वाजेपर्यंत आहे ना ताणून द्यायच्या नंतर परत दुसरं पाणी द्यायचं मग बरोबर पितात दुसरं पाणीच ठेवायचं नाही